सपौनी दीपक लंके यांच्या फिर्यादीवरून गोवंश जातीचे जनावरे विक्रीसाठी कत्तल करत असल्याचा गुन्हा दाखल. 4 आरोपी विरोधात कलम 5 क 5 ड तसेच 9 महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई सपौनी दीपक लके यांच्या फिर्यादीवरून दिनांक 5/8/2025 रोजीचे 23 वाजेपासून पोलीस स्टेशन गेवराई हद्दीत रात्र गस्त ड्युटी असल्याने शासकीय वाहनाने रात्र गस्त करीत असताना आम्हास आज दिनांक 6/8/2025 रोजी 1 वाजेच्या सुमारास आमचे गोपनीय बातमीदारांनी माहिती दिली की गेवरे शहरात अचानक नगर भागात काही इसम हे बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांची गोमांस विक्री करीत आहे. एकूण किंमत 20,600 रुपये मुद्देमाल 2 पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आला असून सदर मास हे खासगी वाहनाने पोलीस स्टेशन गेवराई येथे आणून आज सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून सदर मासामधून सीए तपासणीकरिता मासाचे सॅम्पल सीलबंद करण्यात आले आहे. आरोपी इसम नावे युसुफ इस्माईल कुरेशी राहणार तय्यब नगर याने इसम नामे शेरू मामू पूर्ण नाव माहीत नाही व त्याचा मुलगा अल्ताफ तसेच जागा मालक मुन्नी पठाण उर्फ हसीना ताहेर पठाण यांचे सांगण्यावरून बेकायदेशीररित्या गोवंश मांस विक्री करण्याकरिता जनावरांची अवैधरित्या नियतीने कत्तल करून मिळून आला म्हणून त्यांच्या विरुद्ध कलम 5 क 5 ड तसेच 9 महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत विशेष कुरीश समाजांनी सतोहन पोलिसांनी माहिती दिली.